आता घेऊयात गाव टू ग्लोबल मधून बातम्यांचा वेगवान आढावा। विरोधकांसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी। आम्ही मुंबईचा विकास पाहतो, ते स्वतःचा विकास पाहतात। भावनेचं राजकारण नको, लोकांना विकासाचं राजकारण पाहिजे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल। शिल्पा खेळुसकरांविरोधातील सुनावणी ऐकण्यास हायकोर्टाचा नकार। तुमची काहीही मदत करू शकत नाही, उच्च न्यायालयाची टिप्पणी। काँग्रेसच्या संगीता तिवारींचा राजीनामा। तिवारी काँग्रेसच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष होत्या, पक्षात सन्मान मिळत नसल्याने संगीता तिवारी नाराज। अकोल्यात हद्दवाढ क्षेत्रात मूलभूत सुविधांचा अभाव। बहुजन नगरवासियांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकत तीव्र निषेध नोंदवला। एसटीच्या ताफ्यात 8,000 नवीन बसेस दाखल करण्याचा निविदा। प्रक्रियेमध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सूचना। किशोर जैन अखेर राष्ट्रवादीच्या बंदराला लागलेत। किशोर जैन आणि आमच्यात कटुता नव्हतीच, सुनील तटकरेंकडून किशोर जैन यांचं कौतुक। तुळजाभवानीच्या भक्तांना प्रसाद म्हणून ड्रग्सची पुडी दिली जाईल। आमदार तानाजी सावंत यांचा ड्रग्स प्रकरणावरून घणाघात। बिनविरोध निवडणुकीवर चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर पलटवार। कोरोना काळात उद्धव ठाकरेंनीच बिनविरोध निवडणुकीचे आवाहन केलेले। उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल। चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भुवळ। कृषी महोत्सव कार्यक्रमात राणेंना भुवळ। नरेंद्र मेहतांना भाजप खासगी मालमत्ता वाटते। एमआयएम सोबत युती केल्याने त्यांना नरेंद्र मिया म्हणतात। मंत्री प्रताप सरनाईक यांची टीका। भाजपची घरफोडी वृत्ती ठेचायला आलोय। उद्धव ठाकरे यांनी विनोद घोसाळकरांचे केले कौतुक। अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती। दहिसरमध्ये ठाकरेंचा हल्लाबोल। प्रणिता भालके यांनी स्वीकारला पंढरपूर नगराध्यक्षपदाचा पदभार। संत नामदेव पायरींचं दर्शन घेऊन काढली पदयात्रा। मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केला प्रणिता भालकेंचा सत्कार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना वाहतूक कोंडीचा फटका। इतर सभा असल्याने चव्हाण भाषण आटपून सभास्थळावरून निघाले, मात्र हेलिकॉप्टरचे पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याने उशीर झाला। बुलढाण्याच्या नगराध्यक्षपदी पूजा गायकवाड यांचा पदग्रहण सोहळा पार। यावेळी भाजप ज्येष्ठ नेत्यांचा सत्काराने भाजप जिल्हा अध्यक्षांना चपराक। सांगलीत ईश्वरपूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांनी स्वीकारला पदभार। जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पदग्रहण सोहळा पार। खरा बकासूर अजित पवार आज बारामतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन। अंडी रोट नैवेद्य दाखवत केला जाहीर निषेध। अजित पवारांनी भाजपची जाहीर माफी मागावी, अन्यथा अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढावं। आंदोलनकर्त्या भाजप कार्यकर्त्यांची मागणी। भाजपाची भूक बकासुरासारखी वाढते। पत्रकार परिषदेत अजित पवारांचं वक्तव्य। महारेराची ऑर्डर असतानाही जमिनीची विक्री। अजित पवारांनी केलेला व्यवहार संशयास्पद। विजय कुंभार यांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुणे शहर प्रभारी अध्यक्षपदी श्रीकांत पाटील यांची नियुक्ती, तर पुणे शहर निवडणूक समन्वयकपदी विशाल तांबे यांची नियुक्ती। इंदापुरात भिगवण बसस्थानकाचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणेच्या हस्ते शुभारंभ। बसस्थानकासह 22 कोटी 15 लाखांच्या विकास कामांचाही शुभारंभ। वर्ध्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण। महाज्योतीच्या सोबतीनं विद्यार्थ्यांनी चांगले आयुष्य घडवावे, पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचं विद्यार्थ्यांना आवाहन। वर्धा तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा। पाणी टंचाई निवारणाचे प्रस्ताव आराखड्याप्रमाणे वेळेत सादर करा, पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या सूचना। आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही म्हणत मुंबई महादेवचा उल्लेख एक्स पोस्ट करत नितेश राणे यांचा ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला। उमेदवारांवर पोलिसांनी दबाव टाकल्याचा आरोप चुकीचा आणि दिशाभूल करणारे, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून मतं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न। कपिल पाटलांचा मनसे आणि ठाकरे सेनेवर हल्लाबोल। महाराष्ट्राचं इंजिन देवाभाऊ, देशाचं इंजिन पंतप्रधान मोदी। अशोक चव्हाणांकडून मोदी फडणवीसांचं कौतुक। नांदेडला मेडिकल शैक्षणिक हब करायचंय, अशोक चव्हाणांचं आश्वासन। परभणीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या आगामी निवडणुकीसाठी प्रचार सभा। जो विकासाच्या आड येईल त्याला नेस्तनाबूत करू, फडणवीसांचं वक्तव्य। मेघना बोर्डीकरांच्या नेतृत्वात भाजपला मतदान करा, परभणीमध्ये फडणवीसांचं मतदारांना आवाहन। युती धर्म सर्वांनी पाळला पाहिजे, आम्ही देखील तो पाळू, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे यांची आज शाखांना भेटी। वरळी, शिवडे आणि भायखळा मतदारसंघातील शाखांना भेटी। उद्धव ठाकरे
राज ठाकरेंच्या 4 संयुक्त शाखांच्या भेटी रद्द. छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावपूर्ण वातावरण. भाजपाने ठाकरे शिवसेनेचा प्रचार आमने-सामने. 300 रुपये ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोषणा. मुंबई महापालिका निवडणूक चुरशीची अनेक जागांवर. मुंबईमध्ये ठाकरे सेना शिवसेना आमने-सामने. दोन्ही शिवसेनेकडून प्रचाराला वेग. भाजप उमेदवाराविरोधात रवी राणांचा प्रचार. तुषार भारती यांच्या विरोधामध्ये आपण मैदानात उतरलोय. लोकसभेला गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मैदानात. आमदार रवी राणांचं वक्तव्य. अकोल्यातील राजकीय वातावरण तापलंय. रविवारी ओबीसींच्या सभेनंतर उडाला गोंधळ. सभेनंतर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज प्रकरणी चौकशी करा. साजिद पठाण यांची मागणी. लातूर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रचाराला सुरुवात. प्रचाराला सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची उपस्थिती. शहराला 2 दिवसाआड पाणी मिळेल याचं नियोजन करणार बाबासाहेब पाटील यांचं आश्वासन. देवाभाऊ असेपर्यंत योजना कधीही बंद होणार नाहीत. लाडक्या बहिणींना फडणवीसांचं आश्वासन. ठाकरे बंधूंनी लढण्यापूर्वीच हार मानली. महाराष्ट्र पळकुट्यांच्या मागे उभा राहणार नाही. डॉक्टर ज्योती वाघमारेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात. एमआयएम पक्षाची मान्यता रद्द करा. एमआयएमला पाकिस्तानला फेकलं पाहिजे. पाकिस्तानला जाऊन 10 नाही 20 मुलं जन्माला घाला. नवनीत राणांचा ओबीसींवर पलटवार. मनसेच्या आरोपांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनसेवर केली टीका. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रंगत वाढली. मुंबई पालिकेवर येणार कोणाची सत्ता? मराठी जनतेची मतं नेमकी कोणाला? एएसई इंडिया संस्थेकडून सर्वेची आकडेवारी जाहीर. जालन्याची पहिली महानगरपालिका देवेंद्र फडणवीसांच्या ताब्यात द्यायचे. मराठवाड्यातील टॉप 10 शहर जालना करायचे. आमदार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य. भाजप स्वबळावर निवडणूक लढत आहे. लोकांनी विकासासाठी भाजप उमेदवाराला मत द्यावं. रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य. 90 वर्षानंतर जालना महानगरपालिका तयार. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 100% सोडवणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. देशातील सर्वात मोठी संस्था जालन्यामध्ये मंजूर केली आहे. जालन्यामध्ये सर्वांना पक्की घरं देणार. जालन्यातील सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. प्रभाग क्रमांक 30 मध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी. निवेदिता जोशी आणि मनीषा शितोळे रिंगणामध्ये. शरद पवार यांनी खासदार बनू शकणार नाहीत. यावेळी खासदार बनू शकणार आहेत. ओबीसी यांनी राज्यसभेचे गणित सांगितलेत. भविष्यातील राजकारणाचे दिले संकेत. ओबीसी यांचा प्रचार सभेवेळी मोठा दावा. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची आज मालाडमध्ये सभा. वॉर्ड क्रमांक 47 मधील कोकणी मतदारांसोबत अमित साटम साधणार संवाद. पालिका निवडणुकीसाठी आजपासून उद्धव ठाकरे प्रचाराच्या मैदानात. पुढील सलग 10 दिवस उद्धव ठाकरे प्रचाराच्या रिंगणात. पहिल्या 3 ते 4 दिवस शाखा भेटींवर विशेष लक्ष. महापालिका निवडणुकीसाठी मनसे ऍक्शन मोडवर. अमित ठाकरेंनी विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक. माहीम विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी बैठकीला उपस्थित. शिल्पा केळुसकर यांच्या विरोधामध्ये हायकोर्टात याचिका दाखल. शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळेंच्या यांच्या पतीकडून याचिका दाखल. बंडखोरी केल्यानंतर शिल्पा केळुसकर भाजपाच्या अधिकृत उमेदवार. सभेला गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत. आता शाखा तरी त्यांच्या आहेत का? मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंना टोला. दुसऱ्यांचे जाहीरनामे आम्ही का वाचू? आमच्या जाहीरनाम्यावर लोकांना विश्वास आहे. मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत योजना बंद पडणार नाहीत. मंत्री पंकजा मुंडेंचं आश्वासन. मनसे नेत्यांनी घेतली राज्य निवडणूक आयोगाची भेट. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. अविनाश जाधव यांची माहिती. सोलापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून सकाळच्या सत्रात पदयात्रा काढून शिवसैनिकांनी मागितला मतांचा जोगवा. प्रभाग 25 मध्ये शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांची प्रचार यात्रा. अविनाश जाधव आणि संजय राऊतांची पत्रकार परिषद. संध्याकाळी 6:30 वाजता ठाण्यात होणार पत्रकार परिषद. माहितीच्या नाराज कार्यकर्त्यांना लागणार लॉटरी. महापालिकेमध्ये नाराज कार्यकर्त्यांना संधी देण्याचा विचार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती. चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. आम्ही धमक्या दिल्याचा त्यांनी पुरावा द्यावा. किरीट सोमय्यांचा दिनेश जाधवांना खुलं आव्हान. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या रॅलीमध्ये पैशांची उधळण. आमदार संजय केनेकर निवडणूक आयोगात जाणार. भाजप आमदार संजय केनेकरांनी ट्विट केला व्हिडिओ. माहितीच्या नाराज कार्यकर्त्यांना लागणार लॉटरी. महापालिकेमध्ये नाराज कार्यकर्त्यांना संधी देण्याचा विचार. काहींना महामंडळामध्ये संधी देणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. नागपुरात तिकीट नाकारलेल्या उमेदवारांचं स्वतःचं पॅनल. सोनाली घोडमारे, विजय बाभरे, सचिन कांबळे यांचं पॅनल. पूजा मानमोडे अपक्ष उमेदवार म्हणून लढणार.
कोकणाच्या विकासात नारायण राणेंचं मोठं योगदान. खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. नारायण राणेंच्या निवृत्तीच्या संकेतावर प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम समर्थकांकडून प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण. प्रचार रॅलीचा व्हिडिओ व्हायरल. निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप. पुण्यात प्रभाग क्रमांक 22 मध्ये 2 भाजप उमेदवारांमध्ये वाद. महिला उमेदवाराच्या भावाच्या वक्तव्यावरून दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलीस स्टेशनमध्ये दोघांची एकमेकांविरोधात तक्रार. महायुतीच्या बिनविरोध विजयावर विरोधक ओरडतायत. विजयामुळे आमच्या नावाने ओरडणे हा पोरकटपणा. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णीचा विरोधकांना टोला. छत्रपती संभाजीनगरात 10 जानेवारीला उद्धव ठाकरेंची सभा. सभेचा पहिला टीझर रिलीज. जिंदगी में एक ही उसूल रखना, यारी में गद्दारी नहीं, गद्दारों से यारी नहीं. लातूरच्या प्रचार सभेत अमित देशमुखांचा विरोधकांवर निशाणा. मनसेकडून निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र. प्रभाग क्रमांक 16, 17, 18च्या आरोप वृषाली पाटलांवर कारवाई करावी. अविनाश जाधव यांच्याकडून मागणी. ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत गंभीर. पोलीस उमेदवारांना शिंदेच्या ठाण्यातील घरी आणतात. ठाण्यातल्या प्रकारानंतर कोर्टात जाणं हा एकमेव पर्याय. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. बंडखोरांवर कारवाई होईल. शिवसेना मनसेच्या बंडखोरांना जनता मतदान करणार नाही. तुम्ही आमचा पक्षचिन्ह चोरलं तरी आम्ही लढतोय. खासदार संजय राऊतांचं विधान. बिहारच्या कैथवालियामध्ये पोहोचलं जगातील सर्वात मोठं शिवलिंग. 33 फूट लांब आणि 210 टन वजन. विराट रामायण मंदिरामध्ये होणार स्थापना. मुस्तफिजुर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला. सरकारकडून आयपीएल प्रसारणावर बंदी. क्रिकेट प्रेमींमध्ये संताप. दिल्लीत मानवी रेबीज नोटिफायबल डिसीज घोषित करण्यात आले. प्रकरणाची माहिती आरोग्य विभागाला द्यावी लागेल. दिल्लीमध्ये 2025 मध्ये कुत्र्यांच्या चाव्याची 35,000 प्रकरणं समोर. IRCTC घोटाळा प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून लालू यादवांना दिलासा नाही. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती नाही. कोर्टाने सीबीआयकडे मागितले उत्तर. इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे 17वा मृत्यू. भागीरथपुरामध्ये 9,416 लोकांची तपासणी. 20 नवीन रुग्ण आढळले. उच्च न्यायालयामध्ये अहवाल सादर केला जाणार. कृत्रिम बुद्धिमत्ता डेटाचा डिजिटल नेटवर्कद्वारे होणार आगामी युद्ध. ऑपरेशन सिंदूरनंतर 2026 साठी नवा लष्करी आराखडा तयार. महायुतीकडून लोकशाही गुंडाळण्याचा खेळ. राहुल नार्वेकरांनी संविधानाच्या छातीत सुरा खुपसला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. रब्बी हंगामातील ज्वारी हे महत्त्वाचे पीक. राज्यातील अनेक भागात ज्वारीची लागवड, धान्य उत्पादन तसेच जनावरांसाठी चारा म्हणून केली जाते. सध्या रब्बी ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात. आता शेती होणार आणखी स्मार्ट. AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज. शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा. व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना अमेरिकेकडून अटक. अर्जेंटिनामधील व्हेनेझुएलाच्या निर्वासितांकडून आनंद व्यक्त. दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद शर्जीलला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. इतर 5 आरोपींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर. राज्यात जनऔषधी केंद्र तसंच फार्मसीचे जाळे वाढवणार. आरोग्य सेवा बळकटीसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या दिल्लीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक. बँक कर्मचाऱ्यांचा 27 जानेवारी रोजी संपाचा इशारा. 3 दिवस बँकाचा व्यवहार होणार ठप्प. बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांचं पोस्टर फाडल्याप्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज निवेदन देऊन संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी. जागतिक दर्जाच्या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा 2026चं आयोजन. सायकल स्पर्धेसाठी पुरंदर सज्ज. सासवड नीरा मार्गाची तहसीलदारांकडून पाहणी. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा. हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. पंढरपूरमध्ये चोरीचा तपास न झाल्याने नातेवाईकांचं उपोषण. 7 महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा अद्यापही तपास नाही. घोषणाबाजी करत नातेवाईक आक्रमक. बुलढाण्यात अंगणवाडी सेविकांचा कोरोना काळातील कामाच्या मोबदल्यासाठी एल्गार. मोठ्या प्रमाणात सेविका आणि मदतनीस उपस्थित. शासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी. मेट्रो 3 मार्गिकेवरील प्रवाशांना MMRCची नववर्ष भेट. फेऱ्यांमध्ये वाढ. सोमवार ते शुक्रवार आता मेट्रोच्या 292 फेऱ्या.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचं आंदोलन. दत्तनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी अडवला जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता. रस्त्याची दखल घेऊन तात्काळ काम करण्याची मागणी. धाराशिव साखर कारखान्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या युवा सेनेचं आमरण उपोषण. उसाला 3,000 रुपये पहिला हप्ता मिळण्याची मागणी. पुण्यात मद्यपी वाहन चालकांवर कडक कारवाई. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 232 जणांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई, तर 121 वाहने पोलिसांकडून जप्त. नाशिकच्या नाफेड कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा हल्लाबोल. कांदा खरेदीचे पैसे न दिल्याने शेतकरी आक्रमक. कांदा खरेदीचे पैसे तात्काळ द्यावे, शेतकऱ्यांची मागणी. जांभे बोगदा रस्त्याच्या जमिनीचा तात्काळ मोबदला द्या. मोबदला मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करू. ठाकरे सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांचा इशारा. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू. मात्र न्यू पनवेलला जोडणारा केवळ एकच पूल सुरू. प्रवाशांची गैरसोय, सामान्य प्रवासी त्रस्त. पुण्यात ऑल इंडिया ओपन फाईट रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन. मोर्डे फाउंडेशनच्या वतीनं राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेचं आयोजन. देशाच्या कानाकोपऱ्यातून 300हून अधिक खेळाडू सहभागी. परळीतील फॅमिली शॉपिंग मॉलचे मुंडे बहीण भावाकडून उद्घाटन. उद्घाटनानंतर बहीण भावाची एकमेकांसाठी खरेदी. गडचिरोलीमध्ये गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी सीईओ डीएचओची गावाला भेट. वैद्यक वेदूंकडून आता जाण्यासाठी उपचारास विलंब झाल्याने मृत्यू. अधिकाऱ्यांकडून स्पष्ट. विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक बालविवाह मुक्तीची शपथ. बीडच्या अंतरवण पिंपरी प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेमध्ये जनजागृती. गडचिरोली जिल्ह्यातील वांगेपल्ली येथे 53व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ. प्रदर्शनाचं उद्घाटन माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते पार. वर्ध्यात महात्मा गांधी विद्यापीठाच्या 29व्या स्थापन दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. 7 आणि 10 जानेवारी दरम्यान होणार कार्यक्रम. येवल्याच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. उन्हाळ्यानंतर हिवाळ्यातही पाऊस होतोय. शेतकरी चिंतेमध्ये. काढणीला आलेल्या कांद्याला फटका. वाशिम जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून ढगाळ वातावरण. धुका आणि रब्बीच्या पिकांना धोका. उत्पादनातही मोठी घट. धुळे सोलापूर महामार्गावर ट्रॅक्टर पलटी. चौसाळा परिसरामध्ये ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी. बराच काळ वाहतूक ठप्प. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.